या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण आणि या प्रकरणी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। पनवेल सत्र न्यायालयाकडून ही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप झालेली आहे। आरोपी महेश फळणीकर आणि कुंदन भंडारीची 7 वर्षांची शिक्षा ही पूर्ण झाल्याने सुटका होणार आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। गेले 9 वर्ष खरं तर या सगळ्या प्रकरणावर चौकशी सुरू होती, तपास सुरू होता। 84 जबाब या सगळ्या प्रकरणी नोंदवण्यात आलेले होते। 15 एप्रिल 2016चं हे सगळं प्रकरण आणि या प्रकरणी आता कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांच्याकडून। आकांक्षा, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नक्कीच गेल्या 9 वर्षांपासून ज्याची आतुरता होती तो अश्विनी बिद्रे त्या कांड प्रकरणी आता जो मुख्य आरोपी आहे अभय कुरुंदकर याला जन्मठेपची शिक्षा ही सुनावण्यात आलेली आहे। आजच कोर्टामध्ये याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। तर जे अन्य 2 आरोपी आहेत त्यांना 7 वर्षांची शिक्षा भोगवण्यात आली होती। मात्र 7 वर्ष त्यांचे या प्रकरणाला पूर्ण झाल्यामुळे त्यांची सुटका देखील करण्यात आलेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हा जो निर्णय होता तो प्रलंबित होता। अखेर अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणामध्ये यश मिळालेलं आहे आणि त्याचसोबत कोर्टाने ज्या पद्धतीने नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या कोर्टाने लापरवाही केल्यामुळे त्यांना देखील इन्क्वायरीचे आदेश देखील दिलेले आहेत। आणि जे पोलीस अधिकारी सोनावणे होते जे या केसचा प्रकरण तपास करत होते त्यांचा डिपार्टमेंटल इन्क्वायरी करण्याचा देखील आदेश या कोर्टाने दिलेले आहेत। त्यामुळे आता या प्रकरणाचा निर्णय झालेला आहे आणि अभय कुरुंदकर यांना जन्मठेपेची शिक्षा ही सुनावण्यात आलेली आहे। त्यासोबत 20,000चा दंड देखील यामध्ये दिलेला आहे। निश्चित आकांक्षा, शिक्षा सुनावत असताना नेमकं काय सांगण्यात आलेलं होतं? काय कोर्टाने या सगळ्या प्रकरणावर निरीक्षण नोंदवलेलं आहे? 9 वर्ष हे सगळं प्रकरण कोर्टात होतं। 84 जबाब या सगळ्या प्रकरणी घेण्यात आलेले होते आणि अखेर आता कुरुंदकरला जन्मठेप होताना दिसतेय। कुटुंबियांची तर मागणी होती, बिद्रे गोरे कुटुंबियांनी मागणी केलेली होती कुरुंदकरला फासावर लटकवा म्हणून, पण या सगळ्या प्रकरणी आता जन्मठेप होतीये। इथे दृश्य सुद्धा आपण या क्षणी पाहतोय। नक्कीच, कारण ज्या पद्धतीने अभय कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे यांची निर्घुण हत्या केली होती, त्यांचे शरीराचे तुकडे तुकडे केले होते, साडी केलेलं होतं, हे सर्व बघता न्यायालयाने म्हटलं आहे की ज्या पद्धतीने कुरुंदकर यांनी अश्विनी बिद्रे यांना हत्या केलेली आहे ते कुठेतरी माफीच्या लायक नाही आहेत किंवा ते एक्सप्लेनेशन यामध्ये देऊ नाही। त्यामुळे त्यांची जी शिक्षा होते ती जन्मठेपेचीच होते आणि ज्या पद्धतीने घरच्यांनी अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबियांनी जी मागणी केली होती फाशीची, त्यामध्ये असं सुनावण्यात आलं आहे की जो कुरुंदकर आहे त्याच्या जे त्यांनी कृत्य केलेलं आहे त्यामध्ये फक्त जन्मठेप येते, यामध्ये फाशीची शिक्षा येत नाही आहे। त्यामुळे याला फाशीची जन्मठेप दिलेली आहे आणि 20,000चा दंड देखील। धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणच या सविस्तर माहिती करता। या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अभय कुरुंदकरला आता जन्मठेप सुनावण्यात आलेली आहे। अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण आणि या प्रकरणी आता पनवेल सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी। याच दृश्यांचा बुलेटिन मध्ये घेतो अगदी छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।